नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्समध्ये. मित्रांनो, नुकताच आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले तर त्याच्या मागे काही महत्त्वपूर्ण असलेले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गेलेले होते की ज्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या भारत देशाच्या असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना भेटावी, भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा आयाम भेटला पाहिजे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला ग्लोबल इकॉनॉमीमध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण कसं करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील स्वरूपामध्ये जो काही आराखडा डोक्यामध्ये घेऊन गेले होते त्याचं एक्झिक्युशन खऱ्या अर्थाने काल आपल्याला झालेलं दिसून येत आहे. परिणाम स्वरूप आपल्या भारत देशामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या काही गोष्टी जसं की आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे तर याच्यामध्ये याचा असलेला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आलेलं दिसून येते. मग आता अशा वेळेस आपल्याकडं जर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा दबदबा निर्माण करायचा असेल, स्वतःच्या असलेल्या अस्तित्वाची जाणीव संपूर्ण जगाला करून द्यायची असेल तर इम्पोर्ट एक्सपोर्ट सोबतच आपल्याकडं काही इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन करून किंवा अशा प्रकारचे काही करार करून संपूर्ण जगाला सांगणं हे काळाची गरज झालेली आहे. परिणामी आपल्याकडं ब्रिटन आणि आपला भारत देश हे दोघं एकत्रित येऊन FTA साइन केलेला आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स. मग आता नेमकं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स मध्ये नेमकं काय होणार, याच्यात फायदा कोणाचा आहे, भारताच्या असलेल्या ह्या इकॉनॉमीला बूस्ट भेटू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा एक आपण थोडासा परिचय करून घेऊ. बघा, आपल्या भारत देशाला जर संपूर्ण जगामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर 100% आपल्याला एक्सपोर्ट वाढवावं लागणार आहे. कारण की एक्सपोर्ट वाढवला तर ऑटोमॅटिकली आपल्या भारत देशामध्ये फॉरेक्स रिझर्व वाढणार आहे आणि फॉरेक्स रिझर्व वाढला की ऑटोमॅटिकली आपल्या देशाची असलेली जी काही स्थिती आहे ती एक स्टेबल स्थिती म्हणून कन्सिडर केल्या जाणार आहे. पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे काय, जर आपल्या देशाचा असलेला एक्सपोर्ट वाढत असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला लोकल ज्या काही गुड्स असणार आहे, लोकल ज्या काही सर्व्हिसेस असणार आहे ते एका प्रकारचं ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाहीये. जसं की तुम्हाला आत्ताच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राडा नावाच्या असलेल्या फॅशनच्या असलेल्या त्या टेबल्सवर कुठेतरी कोल्हापुरी चप्पल्स ही नावाजल्या गेली, म्हणजे लोकलची गोष्ट ग्लोबल व्हायला वेळ लागत नाहीये. मग अशा वेळेस जर एखादी गोष्ट जी आपण अननोन फॅक्टर्स म्हणून कधी बघत होतो तर कदाचित अशा गोष्टीमुळं किंवा अशा करारांमुळं किंवा अशा प्रकारच्या असलेल्या ट्रीटीजमुळं आपल्याला ग्लोबलचा प्लॅटफॉर्म पण तिथं भेटू शकतोय. परिणाम स्वरूप आपल्याला एक्सपोर्ट ओरिएंटेशन कंट्री होणं फार गरजेचं असतं आणि हे करत असताना भारत सरकार पहिल्यापासून त्याच्यावर कुठंतरी काय आहे ठाम स्वरूपामध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येतंय. म्हणूनच भारत सरकारने बऱ्यापैकी ज्या काही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे काय असणार आहे की एक्झॅक्टली आपण आता काय केलेलं आहे. मग आता अशा वेळेस आपल्याला जी काही बातमी समोर दिसते त्या बातमीमध्ये आपल्याला असं दिसून येते की भारत आणि युनायटेड किंगडम यांनी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार करारावर काय केली आहे, स्वाक्षरी केलेली. आणि ह्या कराराच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यास आपल्या लक्षात येतोय की भारताने ब्रिटिश बनावटीच्या वाहनांना आणि कृषी खाद्य वस्तूंना आयातीतील सवलत देण्याचे काय केले, मान्य केलेले. म्हणजे एकंदरीत आपल्या भारत देशामधून ज्या काही गोष्टी आता एक्सपोर्ट होणार आहे विशेषतः त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ते म्हणजे बनावटीची वाहनं असेल किंवा त्या स्वरूपाचे असलेले कृषी खाद्य वस्तू असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा नियर टू बी 90% टॅक्स लागणार नाहीये. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणायचं का की आपल्या वस्तू तिकडे गेल्या तर त्याच्यावर टॅक्स लागणार नाहीये, किंबहुना त्यांच्याकडेही त्यांच्या वस्तू जर आपल्या इकडे आल्या तर त्याच्यावरही टॅक्स लागणार नाहीये. परंतु याच्यावर काही व्यक्तींनी एक आक्षेप घेतलेला आहे. जसे की आजचाच हिंदू न्यूजपेपरचा जर तुम्ही एडिटोरियल पेज वाचलं तर त्याच्यामध्ये कुठंतरी इथं कंपॅरिझन करण्यात आलंय की भारत सारख्या देशामध्ये जिथं आपण प्राधान्य स्वरूपामध्ये हेल्दी फूड्सला आपण प्रेफर करतो, परंतु इथं जर ब्रिटन सोबत आपण ह्या सगळ्या गोष्टी टाईप करतोय तर त्यांच्या असलेल्या फूड्स, त्यांचे असलेले चॉकलेट्स, त्यांचे असलेले जे काही गोष्टी आहेत ते भारतामध्ये येतील खाद्यपदार्थाच्या माध्यमातून आणि इथं आल्यानंतर आपल्या इथलचं जे मार्केट आहे ते कॅप्चर करतील. मग आपल्याकडे ओबिसिटी, हाय शुगर, ब्लड प्रेशर्स अशा प्रकारच्या गोष्टी तर वाढणार नाहीये. कारण की हीच गोष्ट जेव्हा मॅकडॉनल्ड्स इथं संपूर्ण जगामध्ये पसरत गेलं आणि हे मॅकडॉनल्ड नावाची असलेली गोष्ट ज्यावेळेस पसरली आणि सगळ्या जगांनी त्याला ऍक्सेप्ट केलं तर सगळ्या जगांमध्ये ओबिसिटी वाढायला सुरुवात झाली. मग त्याला मॅकडॉनल्ड नावाची इकॉनॉमिक्स म्हटल्या गेली, मॅकडॉनल्ड इकॉनॉमी म्हटल्या गेलेलं आहे की तुम्ही एखादा ब्रँड चालवताय, जसं की आता पिझ्झा असेल, बर्गर असेल, फ्रेंच फ्राईज असेल तर हे डॉमिनन्स वेस्ट आहे. त्यासोबत तुमचं असलेलं शीतपेय असेल
तर आता त्या गोष्टी जर भारतामध्ये येत असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे कल्चर पण त्याच पद्धतीने होईल. मग हे कुठंतरी काही लोकांनी याला आपण म्हणतो ना क्रिटिसाइज ओरिएंटेशनने बघितलेलं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की भारताला अशा प्रकारचं इथं सूट भेटणार आहे, परंतु त्याच्या मागेही हे काही दिसत आहे कारण आपल्याला दिसत आहे. मग याच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर भारताला सर्वात मोठा फायदा काय होणार आहे, निर्यात क्षेत्रामध्ये होणार आहे. आणि नियर टू बी आपल्याकडे सुमारे 86,000 कोटी ते 1.1 लाख कोटी रुपयाचे काय होऊ शकते इथं आपल्याकडे फायदा होऊ शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर या निर्याती क्षेत्रामध्ये ब्रिटनमध्ये माल विकण्याच्या मोठ्या संधी मिळेल आणि भारतातील अनेक उद्योगांवर 4 ते 16% पर्यंत काय आहे आयात शुल्क आपल्याला तिथं दिलेलं आहे. त्यामुळे आपण जर भारताच्या आणि ब्रिटनच्या संदर्भामध्ये हा जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी भारत देशामध्ये काय असणार आहे, एक वेगळ्या प्रकारची असलेली आपण काय म्हणू शकतो एक ऍडव्हान्समेंट आपल्याला तिथं भेटलेली दिसून येते. सोबतच याच्यामध्ये जर अजून खूप डीप मध्ये गेलं तर आपल्या लक्षात येते की ब्रिटनच्या 90% उत्पादन व सेवांवर शुल्क जो असणार आहे त्याच्यावर सूट दिलेली आहे. भारताने ब्रिटनमधून आयात होणाऱ्या सुमारे 90% उत्पादनं आणि सेवावर आयात शुल्कामध्ये काय केलेलं आहे, मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला तिथं डिस्काउंट त्यांनी 4 ते 16% पर्यंत दिलाय, परंतु आपण काय म्हणलेले की आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही गोष्टी असेल ते सगळ्या काय असणार आहे 90% पर्यंत इथं आपण एक्सक्यूज करणार आहोत, अशा त्या प्रकारचं सांगितलेलं तिथं दिसून येते. त्यांनी सांगितलं की आम्ही 4 ते 15% पर्यंत म्हणजे 5 ते 15% पर्यंत आम्ही तुमच्यावर आयात शुल्क लावू, परंतु म्हणजे नियर टू बी सेमच झालंय की 90% पर्यंत आता सगळ्या गोष्टी काय असणार आहे फ्री ट्रेड होणार आहे, एवढं आपल्याला लक्षात येऊ शकतंय. ब्रिटनच्या कारही भारतात स्वस्त होण्याचा अंदाज आहे. सध्या ब्रिटिश करारावर 100% पेक्षा जास्त आयात शुल्क लावले जाते. ह्या करारानंतर 10% पर्यंत खाली येणार आहे, असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता कॉम्पिटिशन चालू आहे, कॉम्पिटिशन ही चालू आहे की ब्रिटनला जवळ घ्यायचं का त्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला अमेरिकेला जवळ घ्यायचंय. अमेरिकेची टेस्ला आता भारतामध्ये आली, मग अमेरिकेची टेस्ला आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून 60 लाखाची गाडी आणि वरतून त्याच्यावर लावलेलं टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी अमेरिकेचे आपले संबंध हे कुठेतरी बिघडत चाललेले आहे. मग परंतु आपल्याला पर्याय पाहिजे, मग ब्रिटन सारख्या देशाला आपण जवळ करायचं. भले की त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, तो भाग विसरावा लागणार आहे, परंतु आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. त्यामुळे आता तिकडून येणार ज्या काही कार्स असणार आहे त्या कार्सही देखील आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉपरली इथं त्यांना सूट द्यावा लागणार आहे, असं इथं सांगितलेलं दिसून येते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे उपकरण असणार आहे त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला बऱ्यापैकी आपण काय करतोय, सूट देण्याचा इथं प्रयत्न केलेला दिसून येतोय. मग आपल्या भारत देशाच्या असलेल्या कोणत्या गोष्टींना फायदा होणार आहे तर लक्ष ठेवायचं, तर भारत देशाच्या संदर्भामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री ग्रो होणार आहे. कारण की टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आता जर बघायला गेलं तर कल्चर ओरिएंटेशन टेक्सटाईल्स वाढतंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, प्राडामध्ये कोल्हापुरी चप्पल गेली, जी की कधी विचार पण नव्हता केला. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर ट्रॅडिशनल टेक्सटाईल जी असणार आहे ती ट्रॅडिशनल टेक्सटाईल्स वाढायला सुरुवात होणार आहे. सागरी उत्पादनं, ब्ल्यू इकॉनॉमीला ऑटोमॅटिकली बूस्ट भेटणार आहे. कारण की ब्ल्यू इकॉनॉमी भारत देशाची असलेली इकॉनॉमी कन्सिडरेबल असणार आहे. कारण की ब्ल्यू इकॉनॉमी मधून आपल्या भारत देशामध्ये बऱ्यापैकी काय झाली आहे, प्रगती होताना दिसून येते. मग सागरी उत्पादनं वाढणार आहे. त्या प्रकारचे असलेले जे लेदर इंडस्ट्रीज आहे त्या लेदर इंडस्ट्रीज पण स्वस्त होणार आहे. खजिने असेल, पेपर असेल, फर्निचर असेल, फुटवेअर असेल, क्रीडा साहित्याचे खेळणी असेल, रत्न आभूषण असेल, गाड्यांचे पार्ट्स असेल, इंजिनिअरिंग उत्पादन असेल, जैविक साधन असेल, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आता एक्सपोर्ट बिंदास करता येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे मॅन्युफॅक्चर सेक्टर वाढेल. मॅन्युफॅक्चर सेक्टर वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असेल तर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट पण वाढेल आणि ह्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्या देशाचा जीडीपी पण वाढणार आहे. कारण की आपल्याला एवढं सगळं एक्सपोर्ट करायचंय तर आपल्याकडे इंडस्ट्री असे यायला पाहिजेच. मग आपण काय करू की त्या स्वरूपाच्या माध्यमातून बाहेरच्या कंपन्यांना बोलू, बघा आमचा एक्सपोर्ट वाढतोय, तुम्हाला यायचं तर इन्व्हेस्ट करा. ऑटोमॅटिकली आपली इकॉनॉमी काय होणार आहे, ग्रो व्हायला सुरुवात होणार आहे. मग अशा पद्धतीने इंडिया आणि ब्रिटनच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ही एक विन विन सिच्युएशन भारत देशामध्ये समोर आलेली आहे. 2024 पर्यंत भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार जो होता तो 42.6 अब्ज डॉलर, 6 अब्ज पाऊंड ज्याला म्हणता येईल, जर आपण त्याला रुपीज मध्ये कन्वर्ट केलं तर 5 लाख कोटी रुपयापर्यंत होता. आणि हा कर लागू झाल्यानंतर 2040 पर्यंत आपला भारत देश कुठं जाईल तर दरवर्षी व्यापारामध्ये 25.5 अब्ज एवढ्या पॉइंटशी काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. म्हणजे आपल्या भारत सारख्या विकसनशील देशाला अशा प्रकारे एकदम आता
लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहे तर त्याच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, हे याच्यातून निदर्शन होताना दिसतंय. बघू आता ब्रिटन सोबत चांगली हात मिळवणी झाली आहे, ब्रिटन सोबत बऱ्यापैकी गोष्टी कॅरी आउट झालेल्या आहे. आता आपल्याला फक्त वाट बघायची आहे येत्या अपकमिंग इयर्समध्ये ब्रिटन सारख्या देशांनी जर केलं असेल तर युरोपियन युनियन सोबत पण आपल्याला करावं लागेल. युरोपियन युनियन सोबत केलं तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज पुढे येणार आहे आणि त्यासोबतच मग मिडल युरोप किंवा तुमचं असलेला साऊथ युरोप किंवा ईस्ट युरोप पर्यंत आपलं जर वर्चस्व वाढलं तर उद्या चालून अमेरिकेसारख्या देशाला आपल्याला दाबण्याची ताकद निर्माण होईल. कारण की एशियामध्ये तर आपला आता बोलबाला आहे, आता मिडल ईस्ट युरोपमध्ये आपण जर इथं पायमुळं रोवली तर कदाचित उद्या चालून भारत देशाला इथं चांगल्या प्रकारचे दिवस येण्यामध्ये कोणी थांबू शकत नाही आणि आपले जे काही 5 ट्रिलियनचं असलेलं जे काही उद्देश होतं ते लवकरात लवकर काय होऊ शकतं, अचीव होऊ शकतं. इथपर्यंत आपण थांबूया, बाकीचं आपण नंतर बघूया. थँक्यू सो मच.